रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही मार्मिक कट्ट्यावर सुरू केलेली आहे। यामध्ये आम्ही आमंत्रित केलेले आहे आमचे गुरु मित्र प्राध्यापक शिवाजीराव धोंडीबा वाघमारे सर यांना। वाघमारे सर, कोणीही व्यक्ती असला तरी त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे असतातच। मग तुमच्याही आयुष्यामध्ये काही सुखद घटना, दुःखद घटना, चढ उतार, अडीअडचणी आल्या असतील। मग असा एखादा प्रसंग आहे का की ज्यामध्ये तुम्हाला दुःख झालं परंतु तुम्हाला आईने आधार दिला, पाठीवर थाप टाकली आणि लढ म्हणून बळ दिलं, तर असा कुठला प्रसंग आहे का? मी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक इंग्रजीचा असताना अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी नोकरी करत होतो। अचानक सकाळी 10-11च्या दरम्यान एक जीप घेऊन आणि एक निरोप घेऊन मनुष्य आला। त्यांनी सांगितलं तुमचे वडील आजारी आहेत आणि ताबडतोब तुम्हाला पिलीवला निघायचे। मग ते रात्री ॲक्सिडेंट झालेला, म्हणजे वायरलेस होते ते, पण त्यांनी ती भीत एकदम कसं सांगायचं म्हणून धक्का बसायला नको, मनाची तयारी व्हावी म्हणून सांगितलं तुमचे वडील आजारी आहेत आणि तुम्हाला पिलीवला निघायचे। मग ते वारलेलेच होते। मी ते वारलेल्याची दुःखद घटना मी आईला लगेच सांगितलं नाही, थोड्या वेळाने सांगितलं, त्यांच्या मनाची तयारी होऊ दिली आणि मग सांगितली। मग त्याने रडायला सुरुवात केली आणि मलाही धीर दिला, माझ्या मुलाबाळांनाही धीर दिला। आम्ही नंतर त्या जीपनं पुन्हा पिलीवला गेलो। मात्र त्यावेळेला जो मानसिक आधार मला तिनं दिला तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे। वडील त्यावेळेला वारल्याची दुःखद घटना भावानं पहिल्यांदा ते पिलीवनं येऊन त्या जीपनं मला जीपनं मनुष्य पाठवला अंकोलीला, त्यानं ती बातमी दिली। त्या धक्क्यातून सावरण्याचा किंवा आधार देण्याचं काम मला आईनं केलं, म्हणून तिचे तसे पाहिले तर आभारच मानले पाहिजे। कारण तिच्या पतीचं निधन झालेलं होतं, तो धक्का, ते दुःख तिनं पहिल्यांदा बचवलं आणि नंतर मला आधार दिला, हे अतिशय महत्वाचं। म्हणजे स्त्रिया ज्या आहेत, खरं सांगायचं बरं का रवी, स्त्रिया खरंच शोषिक असतात आणि स्त्रियांच्याकडे निश्चितपणे खूप अशा प्रकारचं सामर्थ्य असतं, वाखाणण्यासारखं त्यांचा संयम किंवा धीटपणा असतो, हे मान्यच केलं पाहिजे। म्हणजे स्त्री ही सामर्थ्यवान नक्कीच असते। त्यातल्या त्यात स्त्री जर आई असेल तर ती अतिशय सामर्थ्यवान असते आणि अशी आई आपल्या संकट काळात सुद्धा आईचं लक्ष हे मुलांकडे असतं आणि मुलांना सावरण्याचं काम प्रत्येक आई निश्चितपणाने करत असते। धन्यवाद सर।